लक्ष द्या सर्वांनी, काल आपल्या इथे आंतरराष्ट्रीय योग दिन, काय आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून 2026 साजरा झाला, बरोबर आहे? Yes, sir. तर काल आपण म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की काल आपल्याकडे जे जनरल नॉलेजचं लेक्चर होतं, माहिती ना? Yes, sir. त्याच्यामुळे आपण काही त्याच्यामध्ये ते हे नाही एक्झिक्यूट करू शकलो. पण आज मी तुम्हाला योगचं महत्त्व काय आहे, आजच्या समाजामध्ये योगाचं एवढं इम्पॉर्टन्स काय आहे, तुमच्या ज्या आज धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये स्ट्रेस सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय? स्ट्रेस. याच्यातून योगाच्या माध्यमाने कसं बाहेर येता येतं आणि आपल्या सगळ्या आजारांवर योगामधून कसा विजय मिळवता येतो, नाही का? आणि त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, काय? कॉन्सन्ट्रेशन. कसं मिळवलं पाहिजे, आत्मिक आनंद कसा मिळवला पाहिजे, हे फक्त तुम्हाला योगातूनच समजू शकतो. कशा? योगा. योग काय आहे तर तुम्हाला माहिती का, जवळपास 2600 वर्षाच्या पूर्वी असं झालं होतं की त्या काळी भगवद्गीतामध्ये एक श्लोक होता, यज्ञात कर्मते विष्णू बीजम समर्पणम, म्हणजे यज्ञ करा आणि त्याच्यामध्ये बीज समर्पित करा. त्या बीजचे 3 अर्थ दिले होते मूलतः. तर बीजचा संस्कृत तात्कालिक अर्थ होतो बकरा. काय होतं? बकरा. तर म्हणजे त्याला जर तुम्ही जसं आजच्या भाषेत म्हटलं तर गुगल मिनिंग, काय? गुगल. तर ते बकरा होता. त्याच्यामुळे त्यावेळेचे काही जे टेम्पररी प्रीचिंग होते ना, ज्यांना सखोल ज्ञान नव्हतं, त्यांनी सांगितलं की यज्ञ करा आणि त्याचं समर्पण म्हणून बकऱ्याचा बळी द्या. मग तुम्हाला माहिती, त्यामुळे वेगवेगळ्या मंदिरांमध्ये बकऱ्याचा बळी द्यायला लागले, माहिती का नाही? Yes, sir. जसं मांडर देवी आहे, बऱ्याच जत्रांमध्ये द्यायला लागले. आणि खरं पाहिलं ती चुकीची परंपरा होती. का? कारण की भगवद्गीताचा अर्थ असा काही नाही. भगवद्गीता किंवा त्याच्या मागे पण जे ग्रंथ आले त्याच्यात काही असा अर्थ नाही. मग काय झालं की त्याच्या पुढे काही जण आले आणि त्यांनी असा विचार केला की नाही, हिंसा तर पाप आहे, हिंसा पाप असल्यामुळे आपण काय करायला पाहिजे की त्या बीजाचा खरा अर्थ काय होता, तर त्यांनी ना त्याचा अर्थ दिला काळे तीळ. काय दिला? काळे तीळ. तर तुम्हाला कदाचित तुम्ही ऐकलं नसेल तर दक्ष प्रजापतीला 27 पुत्री होत्या आणि त्यांचे लग्न वेगवेगळ्या ऋषींशी झाले. त्याच्यापैकीच एक ऋषी आहे, तर त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या ऋषींशी झाले आणि त्याच्यापैकी एक मुलगी आहे यांची दक्ष प्रजापतीचं, तिचं नाव आहे स्वाहा. काय नाव आहे? स्वाहा. आणि तिचं लग्न अग्नीशी झालं. कोण झालं? अग्नी. तर यांची जोडी ही जगातल्या सर्वोत्कृष्ट जोडींपैकी मानली जाते, नाही का? सर्वात चांगली जोडी अग्नी आणि स्वाहा आहे. अग्नी आणि स्वाहा. म्हणून लग्नामध्ये काळे तीळ टाकून स्वाहा म्हणायला लागले. काय म्हणायला लागले? स्वाहा. जेणेकरून तुमची आणि माझी जोडी अग्नी सारखी राहिली पाहिजे, अग्नी आणि स्वाहा सारखी, असं आपल्या लग्नामध्ये करायला लागले, नाही का? तर तसंच यज्ञामध्ये आहुती देताना काळे तीळ, पण त्याचं प्रतीक म्हणून आहे ना, एखाद्या चांदीची गाय किंवा सोन्याची गाय किंवा अशी डोनेट करा असं म्हणायचे. म्हणजे काही लोकांनी हिंसेला प्रमोट केलं आणि काही लोकांनी पैशाला प्रमोट केलं. कशाला केलं? पैसा. पण देव कधीच पैसा आणि हिंसेला प्राधान्य द्यायचा नाही. याचा खरा अर्थ काय होता? त्याचा खरा अर्थ होता, याचा ओरिजिनल अर्थ होता मनातले सखोल विचार. काय? मनातले सखोल विचार. मोठ्याने काय? मनातले सखोल विचार. आता बऱ्याच वेळेला काय होतं की तुम्ही बऱ्याच वेळेला मित्रांशी बोलता, मैत्रिणींशी बोलता, घरच्यांशी बोलता, टीव्ही बघता, मोबाईल खेळता आणि वेगवेगळ्या माध्यमांनी तुम्ही लोकांशी कनेक्ट होता. पण कधीतरी विचार करता की तुम्ही स्वतःशी कनेक्ट कधी होता? असं आठवतं का तुम्हाला? आठवतं का? दिवसामध्ये आजकाल स्वतःशी कनेक्ट होणं खूप कठीण झालेलं आहे, बिकॉज ऑफ डिफरंट रिसोर्सेस लाईक मोबाईल, कम्प्युटर, देन टेलिव्हिजन अँड अदर थिंग्स. समजलं आहे? Yes, sir. त्याच्यामुळे माणूस आहे ना सारखा जगामध्ये फिरतोय पण तो स्वतःशी बोलायला तयार नाही. आणि मनुष्याचा सर्वश्रेष्ठ गाईड म्हणजे त्याचा सर्वश्रेष्ठ मार्गदर्शक हा तो स्वतःच आहे, नाही का? त्याच्यातला आत्माच आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण 4 गोष्टींचा उल्लेख करतात की मनुष्याचं शरीर 4 स्तरावर बनलेलं आहे. पहिली आहे चेतना. पहिली काय? चेतना. म्हणजे तुम्ही जेव्हा विचार करता की मला गव्हर्नमेंट एक्झाम द्यायची, हा चांगला विचार येतो, त्याला चेतना म्हणतात. त्याला काय म्हणतात? चेतना. एखाद्याला दान धर्म करावा, ही पण चेतनाच आहे. ही पण काय? चेतना. त्याच्यानंतर एखाद्या गरीब मुलाला अडॉप्ट करावं, ही पण काय? चेतना. आई वडिलांची सेवा करावी, ही पण काय? चेतना. आणि आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करून गव्हर्नमेंटला जॉब लागावं, ही पण काय? चेतना. चेतना कधी वाईट राहत नाही. चेतनेच्या एक्झॅक्ट पुढे असतं ना, ते असतं मन. काय असतं? मन. आणि मन डायव्हर्जंट असतं. मनामध्ये चांगलाही विचार येतो आणि वाईटही विचार. समजलं आता? Yes, sir. देवानी मनाला वाईटने बनवलं. जर चेतना चांगली आहे तर मन वाईट असतं ना, तर तुम्हाला वाटलं असतं की मन वाईट आहे तर खूप फायदा आला असता. नाही, लक्षात आहे, देव एवढा हुशार आहे ना की जर मन वाईट असतं ना तर तुम्हाला कळलं असतं की मन वाईट आहे तर हे करायचं.
लक्षात आहे. पण मनाला देवानी डायनॅमिक बनवलं. काय बनवलं? डायनॅमिक. याचा अर्थ काय की मनात येणारे विचार चांगले का वाईट हे समजत नाही, आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला मनुष्य मनातल्या वाईट विचारांनाही चांगलं आणि चांगल्या विचारांना वाईट मानतो. मन हे डायनॅमिक आहे. काय? डायनॅमिक. आणि भगवान श्रीकृष्ण नेहमी मनावरच कंट्रोल करायला नेहमी सांगता, नाही का? म्हणून पहिलं आहे चेतना. मोठे पहिलं काय? चेतना. दुसरं आहे मन. दुसरं काय? मन. आणि तिसरं खूप वेगळं आहे. तर तिसरी आहे बुद्धी. तिसरी काय? बुद्धी. आता समजा एका स्टुडंटनी ऍडमिशन घ्यायचा विचार केला, बरोबर? त्याला चेतना झाली की गव्हर्नमेंट एक्झाम द्यायची, बरोबर? त्याच्यानंतर मनामध्ये असा विचार आला का विजय सर चांगले भाऊ, त्यांच्या इथे ऍडमिशन घेऊ, हे मन आहे. हो का नाही? Yes, sir. हा, पण त्याच्या मागे बुद्धी असते. काय? बुद्धी. म्हणते नाही या क्लासला पुस्तकं चांगले आहे तिथे जा. सो बुद्धी निर्णय घेते. बुद्धी काय घेते? निर्णय. बुद्धी कधी हे नाही करत, लक्षात, चॉईस करत नाही. बुद्धी असलेल्या चॉईस मध्ये निवडते. मन चॉईस करतं, बुद्धी निर्णय घेते. पण हे लक्षात ठेवा, बुद्धीचा पण कधी कधी निर्णय चुकतो. म्हणून तुम्ही आयुष्यात अपयशी का होता? कारण तुम्ही बुद्धीवर अवलंबून राहता. कशावर? बुद्धी. आणि जे सो कॉल्ड लोक आज सांगता ना की भारतामध्ये अंधश्रद्धा आहे, ज्ञान मिळवा, शिक्षणानेच मनुष्य सुधारतो, असे बोलता ना, शिक्षणाने सुधारतो, देव धर्माने सुधारत नाही. त्यांनी एक उत्तर दिलं पाहिजे. बिन लादेन सिव्हिल इंजिनियर आहे, पण सिव्हिल इंजिनिअरिंग करून त्यांनी हजारो लोकांचा बळी आतंकवादामध्ये घेतलेला आहे. अफजल गुरु त्यांनी संसदेवर हल्ला केला. हा शिक्षण झालेला व्यक्ती, समजला ना आता? Yes, sir. हा, शिक्षण झालेला व्यक्ती. आणि त्याच्यानंतर मोठे मोठे आतंकवादी सुशिक्षित होते. त्यामुळे शिक्षण आणि मनुष्य मोठा होतो, हा काय भ्रम आहे. लक्षात घ्या. आज शिक्षण झालेले लोक रस्त्यावर कचरा टाकतात, सिगरेट पिता, दारू पिता, नॉनव्हेज खाता, मुलींना त्रास देता आणि बलात्कारही करतात. समजताय का नाही? मोठे हो का नाही? थोडं रिस्पॉन्ड करा. हो का नाही? Yes, sir. इकडे जाऊ द्या, दुर्लक्ष करा. यायचं येतील नाही, यायचं नाही येतील. तर आहे ना, शिक्षणाला पाया मानलेले आहे. म्हणून आज आपल्या देशात शिक्षण करून लोक IAS ऑफिसर बनतात आणि IAS ऑफिसर बनूनही भ्रष्टाचार करतात. माहिती आहे ना? Yes, sir. लोक आणि भ्रष्टाचार का करतात? कारण ते फक्त शिक्षणालाच मानले. पण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याच शाळेत गेलेले नाही, पण तरी सुद्धा लक्षात ठेवा, एकदा तुकाराम महाराजांसमोर त्यांनी सांगितलं की मी आहे ना संन्यास घेतो, राजधर्म सोडतो, नाही का, मी योग घेतो. काय घेतो? योग. त्यावेळेला तुकाराम महाराज त्यांना म्हणाले, तुम्ही योग कशाला घेता? तुम्ही आधीच संन्यासी. कारण राजा म्हणून कुठल्याही स्त्रीचा तुम्ही व्यभिचार केला नाही. तर तुम्ही श्रीमंत योगी आहे. काय? श्रीमंत पैसा योगी. असून सुद्धा संसारातून विरक्ताय. तर लक्षात आहे, कधी कधी तुम्हाला शिवाजी महाराज शिक्षण न घेता एवढे श्रेष्ठ झाले. तुकाराम महाराज कुठल्या शाळेत गेले नाही, लता मंगेशकर कुठल्या शाळेत गेल्या नाही, सचिन तेंडुलकर काय घेतलं नाही तरी क्रिकेटमध्ये ग्रेटेस्ट क्रिकेटर झाला. स्टीव्ह जॉब्स ऍपल बनवली, शाळेत काय एवढा एज्युकेटेड नव्हता. हे लक्षात आहे. फक्त शालेय शिक्षणाने माणूस मोठा होता. हा मूर्ख आहे. लक्षात आहे. जर माणसाला मोठं बनायचं तर त्याला धर्म ज्ञानाची गरज आहे. कसली गरज आहे? धर्म. आणि धर्माचं खरी व्याख्या भगवान श्रीराम रामायणमध्ये करतात. कशामध्ये करतात? रामायणमध्ये. जेव्हा एकाला त्याने विचारलं धर्म म्हणजे काय, तर राम म्हणतात सही तरीके से, नैतिक मार्ग से समाज, राष्ट्र और विश्व का कल्याण करके जीवन जीना, इसको ही धर्म कहते हैं. इसको ही क्या कहते हैं? सही तरीके से. मोठ्याने बोला. काय? सही तरीके से. नीति मार्ग से. काय? नीति मार्ग से. समाज, राष्ट्र और विश्व कल्याण के लिए जीवन व्यतीत करना, यही सही धर्म आहे. यही सही धर्म आहे. म्हणजे धर्माचं मूळ व्याख्याच आहे की विश्व कल्याणाचा विचार करावा. म्हणून गौतम बुद्ध पण विश्व कल्याणाचा विचार केला. आर्य चाणक्यही विश्व कल्याण केला. शिवाजी महाराजांनी धर्माचं रक्षणासाठी बलिदान दिलं. खरंय ना आता? आणि भगत सिंगांनी देशासाठी बलिदान दिलं. बरोबर. पण पैसे कमवणाऱ्या लोकांना काय विचारतात लोक, नाही का? काहीच कमवत नाही. पैशाच्या मागे पळणारे लोक त्यांच्या आयुष्याच्या शेवटी संपून जातात, नाही का? ते आत्मज्ञान मिळवू शकत नाही. आता काय झालं की तुम्हाला बुद्धी आहे. जसं सिगरेट पिणारा माणसाला चेतना नाही होत, मन सांगतं सिगरेट प्यावं. मन सांगतं काय? सिगरेट. त्याला माहिती सिगरेट पिणं वाईट आहे, तरी तो पितो. कारण त्याची बुद्धी सांगते काही होत नाही, एका सिगरेटने माणूस मरत नाही. पण तो विचार करत नाही की ती सिगरेट मला तर त्रास देणार नाही, पण पॅसिव्ह स्मोकिंगने दुसऱ्याला त्रास देईल. तर लक्षात घ्या, जो स्वार्थी मनुष्य असतो ना त्याला त्याचा तर फायदा दिसतो पण दुसऱ्याचा फायदा दिसत नाही. नाही तर आपल्या देशात ज्या स्त्रीला देवी म्हणतात त्या स्त्रीला वेश्या कोणी बनवलं असतं, नाही का? तसं झालं तर नसतं. समजलं ना आता? काय माणूस आहे ना हा चेतनानंतर मन, चेतनानंतर मन, नंतर बुद्धीवर अवलंबून राहिला. आणि आजकालच्या इंग्रज लोकांनी सर्वांनी बुद्धीला महत्व दिलं. पण लक्षात घ्या, बुद्धीचा निर्णय बऱ्याच वेळेला चुकतो.
पण त्याच्या मागे अजून एक गोष्ट आहे, तिचा निर्णय कधीही चुकत नाही आणि त्याचं नाव आहे आत्मा. त्याचं नाव काय? आत्मा. आणि आत्माचं अस्तित्व लोकांना कळत नाही. लक्ष द्या, आज मी ना सकाळी चाललो होतो चहा घ्यायला आणि चहा घ्यायच्या आधी लक्षात घ्या मी नाश्ता करणार होतो, पण त्याच वेळेला असं झालं की नाश्ता करायच्या याच्यामध्ये मला एक मेलेलं कुत्र दिसलं आणि कुत्र दिसलं माझ्या मनाला एवढी हळहळ झाली की मी नाश्ता सोडून दिला. नाही का, हे जागरूक आत्म्याचं लक्षण आहे. समजलं ना आता? Yes, sir. पण जे लोक विचार करा, छोट्या छोट्या कोंबड्यांना बकऱ्यांना मरून त्यांना खाण्याचे विचार करतात, तिथे की त्यांचा आत्मा जिवंत आहे हा पहिले विचार करा. नाही का, आत्मा जिवंत आहे का? मनुष्य हा लक्ष द्या मूलतः शाकाहारी. मूलतः काय? शाकाहारी. कशामुळे? तर ते विचार करा तुम्ही. कारण प्राणी नेहमी जिभेने पाणी पितो, मनुष्य ओठाने पितो. नाही का, आणि ती मनुष्याचं लक्षण आहे. तर मनुष्याकडे काही गुण आहेत. भगवान श्रीकृष्ण चार लेअर सांगतात काय गुण आहे. नाही का, तर ते म्हणतात आहार निद्रा भयमैथुन्य. आहार निद्रा भयमैथुन्य म्हणजे जे आहार आहे, आहार आपण पण करतो आणि प्राणी पण करतात. हे लक्षात ठेवा. आपण किती खाऊ शकतो याच्या मर्यादा आहे. तुम्हाला माहिती का, हत्ती ना हत्ती तो 1 डझन केलं त्याच्या ब्रेकफास्ट मध्ये खाऊ शकतो. आपण पूर्ण दिवसातही खाऊ नाही शकत. हे लक्षात समजतंय हे? Yes, अस्वल 6 महिन्याचं खाणं एका झटक्यात खाऊ शकतो. नाही का, 6 महिने किती? 6 महिने. आपण नाही खाऊ शकतो. आहार निद्रा काय? निद्रा. निद्रा म्हणजे झोप. तुम्ही 12 तास झोपू शकता. तुम्हाला माहिती का, अस्वल आणि मगर 6 महिने झोपू शकता. किती? 6. तुम्ही नाही झोपू शकत. नाही का. भय म्हणजे स्वतःला वाचवणं. तुम्हाला माहिती असेल तुम्ही वाचवायला किती लांब पळू शकता, पण ससा हरिण किती रॅपिड पळता माहिती आहे तुम्हाला? Yes, sir. किती जीव काढू शकतात, ते पण त्याच्यातही तुम्हाला हरवतात. मैथून म्हणजे संतती. मैथून म्हणजे संतती. एका माणसाला जास्त जास्त 8, 10, 15, 20 मुलं होऊ शकतात. म्हणजे ते सापाला 1000 पिल्लू होतं. किती? त्यांच्यामध्ये आपल्यापेक्षा खूप जास्त क्षमता आहे. प्राण्यांच्याही गोष्टीमध्ये वर आहे आपल्या. मग आहार पण त्यांच्यात आहे, निद्रा पण त्यांच्यात आहे, भय पण त्यांच्यात आहे आणि मैथुन्य पण आहे. मग वेगळं काय? आपल्याकडे वेगळा आहे विवेक. काय? विवेक. आपल्याला चांगलं आणि वाईट कळतं. आणि लक्षात ठेवा, जो चांगला आणि वाईट न विचार करताना वागतो ना, तो मनुष्य नेहमी प्राण्यांच्या बरोबर असतो. समजलं ना आता? मनुष्य आणि प्राण्यामध्ये हाच फरक आहे की मनुष्याला चांगलं आणि वाईट मधला फरक कळतो. समजलं ना आता? Yes. आणि आपला विवेक का मेलाय? कारण आपण आत्म्याऐवजी बुद्धीवर आणि याच्यावर निर्णय घेतला लागलो. तर इंग्रज लोकांनी आपल्याला बुद्धीवर जगायला शिकवलं आणि आपल्या लोकांनी आत्म्याने शिकवलं. कळलं तुम्हाला? आत्म्याने. आत्मा हाच अमर आहे. मग तुम्हाला माहिती का, लिंगाष्टकमच्या शेवटच्या श्लोकला महादेवांबद्दल आहे ना, आदिशंकराचार्य काय म्हणता? परमात्मक लिंगम. काय? परमात्मक लिंगम म्हणजे आपला आत्मा हा परमात्माला मिळवणं हे जीवनाचं लक्षण आहे. कळतं ना आता? Yes. आपला आत्मा कोणाला मिळवणार? परमात्मा. म्हणजे मोठा आहे. म्हणून गौतम बुद्ध तपश्चर्या का बसले? कारण या पूर्ण जगाचा परमात्मा आहे, तो आपल्याप्रती कसा झाला असेल. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो बघा, तुम्हाला याचं उत्तर 100% मिळेल. 100%. तुम्ही खुर्चीला पाय लागतो तेव्हा खुर्चीलाही नमस्कार करतो. वास्तविक ती खुर्ची निर्जीव असते. काय असते? निर्जीव. पण आपल्याला माहिती आहे याच्यात पण आत्मा आहे. समजलं ना आता? हो का नाही? Yes, sir. म्हणून आत्मा हा अजरामर असतो. आणि योग लक्षात आहे, योगाचा अर्थ काय माहिती का? आपल्या शरीराला आत्माशी जोडणं म्हणजेच योग. आपल्या शरीराला आत्माला जोडणं. आणि ज्याला योग येतो ना, त्याचा निर्णय कधीही चुकत नाही. कारण की तो बुद्धीवर निर्णय नाही घेतो, आत्मावर निर्णय घेतो. काय घेतो? समजतं आता? Yes, sir. योग इज नॉट अ योग ऑफ फिजिकल बॉडी. योग इज नॉट योग ऑफ फिजिकल बॉडी. योग इज अ काइंड ऑफ जॉईनिंग द बॉडी अँड सोल. बॉडी अँड Soul. म्हणजे आपल्या आत्म्याला आणि परमात्म्याला जोडणं म्हणजेच काय आहे? योग. समजलं ना? Yes, sir. ऍक्च्युली योग ही देवाची विद्या आहे. योग हे काय? देवाची. तुम्हाला माहिती आहे जगामध्ये पहिला योग करणारा व्यक्ती कोण आहे माहिती तुम्हाला? ऐकलंय? 96,000 वर्ष त्यांनी भगवान रामांच्या तपश्चर्या केली. ते भगवान शंकर हे जगातले पहिले योगी आहे. त्यांनी 96,000 वर्ष तपश्चर्या केली. किती? म्हणून तुम्ही महादेवांचं नाव ऐकलं असेल ना, आदियोगी. ऐकलंय का नाही? हो का नाही? Yes, sir. आदियोगी म्हणजे या काळामध्ये पतंजली नावाचे ऋषी होते. कोण होते? पतंजली. पतंजलींनी योगाची सुरुवात केली. पण हे लक्षात घ्या, आज योगा 171 देशात पोहोचला. काय? 171. तुम्हाला माहिती का, आपल्याकडे रात्री 10:10 पिशाच्च काल चालू होतो आणि पहाटे 4ला संपतो. किती? पहाटे 4ला ऑक्सिजनचं आणि प्रमाण एवढे ऊर्जा असते की जो 4ला उठतो ना, तो 100% जीवनात यशस्वी होतो. 100%. काय? 100%. मोठे किती टक्के? 100%. म्हणून माझं दर लेक्चर चांगलं का होतं माहिती का? कारण की मी प्रत्येक पहाटे उठून जप आणि ध्यानधारणा केली असते. मी नेहमी तुम्हाला सांगतो की मला जे माझ्या पूर्ण आयुष्यातलं यश हे महादेवांच्या तपश्चर्येमुळेच तयार झालेलं आहे. नाही का?
त्याच्यामुळेच तयार झाले. म्हणून मला किती पण लोक नावं ठेवत असले ना तरी शिवलीला अमृतमध्ये म्हटलंय की जे शिवनिंदा करतो तर शिवनिंदा किंवा शिवभक्ताची निंदा करतो त्याने आयुष्यात कितीही पुण्य केलं तरी सुद्धा त्याला त्याची मनशांती प्राप्त होत नाही. लक्षात आहे. जीवनातलं सर्वात मोठं सुख आहे मनशांती. काय? आणि मनशांती फक्त आणि फक्त योगानेच प्राप्त होते. समजतंय सगळ्यांना? Yes, sir. हो का नाही? Yes, sir. तर आता मी तुम्हाला सांगतो योगामधलं सर्वोच्च अवस्था आहे प्राणायाम. काय? प्राणायाम. तुम्ही सगळे योग करा पण प्राणायाम सारखा योग कुठेच नाही. सगळ्यात चांगला योग आहे चालणं. काय? चालणं. तुम्ही रोज जर 5 किलोमीटर चालले तर त्याच्यापेक्षा बेस्ट एक्सरसाइज कोणतीच नाही. तुम्हाला म्हणतो ना मी इथून त्र्यंबकेश्वरला पण पायी जातो कधी कधी. एकदम इझी आहे, काहीच नाही. तुम्हाला भीती वाटते पण असं काहीच नाही. तुम्ही एकदा चालून बघा, असं लांब पर्यंत चाला, तुमचा बुद्धी बॉडी इतकी फिट होईल की त्याला विचार नाही करू शकतो. आज लोक आहे ना तुम्ही बघा केसांसाठी किती वेगवेगळ्या प्रकारचे तेल एक्सरसाइज काय गोष्टी करतात तरी नीट होत नाही. मी काहीच करत नाही तरी बघा खरंय का नाही. फक्त ध्यान धारणं. फक्त काय? ध्यान. गोदावरीचं पाणी का सोमेश्वरला गेले ना कधी तिथे एक स्वच्छ कुंड आहे असं त्याच्याने डोकं धुवून बघा तुम्ही. तुम्हाला कोणताच शॅम्पू लावायची गरज काहीच नाही. आपल्याकडे ना वडाच्या झाडाचं तेल आहे ते डोक्याला लावून बघा त्याच्याने किती फायदा होईल नाही का. आपल्याकडे खूप आहे. कढीपत्त्याचे 5 पानं रोज खा. तुम्ही तुळसचं पान खाल्लं तर कधीच आजारी नाही पडणार. एक बेलाचं पान खाल्लं ना तर तुमच्या शरीरातली सगळी उष्णता निघून जाईल. तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलं ना तर तुम्हाला हिटचे प्रॉब्लेम काय होतील? नष्ट होतील. पायलचा आजार नष्ट होईल. नंतर जेवण गरम खाल्लं ना तुम्ही आणि शाकाहारी आणि चांगलं जेवण जर खाल्लं ना तुम्ही तर तुमच्या शरीरातले सगळे फॅटिझम वगैरे हार्ट ब्लॉकेज वगैरे सगळं नष्ट होतील. आणि जगातले सगळ्यात सर्वश्रेष्ठ औषध आहे गाईचं दूध. गाईचं काय? दूध. देशी गाईचं दूध जर 1 ग्लास पिलं ना तर तुमच्या शरीरामधले सगळे आजार काय होतील? नष्ट. आपण प्रदोषला जे पंचामृत घेतो ना काय? पंचामृत. त्याच्यामध्ये दूध, दही, मोठं काय? दूध, दही, तूप, साखर, बरोबर ना? आणि काय अजून 5 मध. काय? मध. हे जेव्हा आपण खातो ना त्याच्याबद्दल महाभारताच्या पहिल्याच श्लोक मध्ये म्हटलंय उच्चिष्टम शिवनिर्माल्यम काकविष्टामृत कल्पतम इति पंचभूतानि महाभारतम. म्हणजे 5 पवित्र वस्तू कोणत्या आहे जगात ते महाभारतात पहिले दिलंय नाही का. त्याच्यापैकी एक वडाची झाड आहे बघा. आता वड पौर्णिमा आहे ना माहिती ना. म्हणून आज आमच्या वडिलांची पुण्यतिथी आहे. आमचे वडील बरोबर 1:10 वारले होते 22 जून. खरे 22 जून. बरोबर. आज बरोबर ह्या वेळेलाच मला समजलं होतं. तर हा जे काही मी ज्ञान किंवा जे क्लासची जी सेवा आहे ना ती मी माझ्या वडिलांना समर्पित करतो. एवढं जबरदस्त ज्ञान त्यांनी मला दिलंय ना. आणि मला खूप अभिमान आहे की कोणत्याही विद्यार्थ्यांनी कोणत्याही पालकांनी काही म्हणून पण मी माझ्या वडिलांसाठी शिवभक्ती कायम चालू ठेवली. आणि एक लक्षात ठेवा शिवभक्तीमध्ये एवढी पावर आहे की कुठल्याच जातीला धर्माला कमी मानत नाही. कोणत्याच धर्माला नाव ठेवण्याची कधीही शिवभक्तीने दिली नाही. कोणाचा द्वेष करायला पण सांगितलं नाही. आणि जो शिवभक्ताचा द्वेष करतो मनामध्ये तो स्वतःचा द्वेष करत असतो नाही का. हे लक्षात ठेवा. कधी हे मेमरीत ठेवा. तुकाराम महाराज एक खूप छान श्लोक सांगतात निंदकाचे घर असावे शेजारी नाही का. म्हणजे आपले जो निंदा करतो की आपल्याला जो बोलतो ना रागाने तोच आपला खरा हितकारी असतो. जो आपल्याला गोड बोलतो हा नेहमी आपला दुश्मन असतो. हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला रागावणारे टीचर हे सर्वात चांगले पण ते आपल्याला त्याच मनाने त्याच इंटरेस्टने शिकवत असतील ना जे विश्व कल्याणासाठी राष्ट्र कल्याणासाठी पुढे झटतात. त्यांच्यात जेव्हा तुम्ही पार्टिसिपेट करता तर तुम्ही इनडायरेक्टली देव तुमची साथ देत असतो नाही का. तर प्राणायाम म्हणजे काय असतं तर आपल्या शरीरात सप्तचक्र आहे. काय चक्र आहे? सप्तचक्र. बऱ्याच वेळेला असं होतं तुम्ही 8वीला 9वीला 10वीला शिकलेले पण तुम्हाला ते आता आठवत नाही. किंवा तुम्ही 1 वर्षापूर्वी पजल शिकले पण 1 वर्षाने काहीच आठवत नाही. तुम्ही सारखा तोच अभ्यास करता तरी सुद्धा तुम्हाला आठवत नाही. का? कारण की तुम्ही अभ्यास वर करता इथेच साचतो नाही का. पण तुमच्या अष्टचक्र नाभीपासून स्टार्ट होतं. कुठे? नाभीवरनं असे 7 चक्र चालू होत असतात ते इथपर्यंत येतात नाही का. आणि बॅडलं कसं आहे की आपण श्वास इथूनच घेतो नाही का. आता मी प्राणायाम कमीत कमी 5.5 तास करतो. किती? 5.5. लक्षात द्या. मी म्हणजे आठवड्यातून 1 दिवस असं आहे की मी जर 10ला जपला बसलो ना तर पहाटे 3:30ला संपतो. याचा अर्थ बघा तुम्ही आता माझ्यावर 3 मिनिट कराल ना तर 3 मिनिटात तुम्हाला जी एनर्जी जाणवेल ना तर ती मी 5.5 करतो. याचा अर्थ माझी बुद्धी कशी शार्प होत असेल. तर मी आले ना माझ्या बुद्धीचं रहस्य तुम्हाला देतोय नाही का की बुद्धी कशी तेज होते. आणि तुम्हाला अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो. मी ज्या वेळेला नाही का स्टुडंटला असं समोर बसून शिकवायचो ना की हे मी जप करतोय तर तुम्ही कधी वाल्मिकी ऋषींचा पाहिलं ना व्हिडिओ तर तुम्हाला हे दिसेल गौतम बुद्ध पण हीच आर्ट वापरायचे की ते त्यांचं ज्ञान आहे ना स्ट्रेट असं दुसऱ्याच्या बॉडीमध्ये सोडून द्यायचं नाही का. तर आपण जेव्हा जप बरोबर करतो ना मेडिटेशन करतो आपण
मेडिटेशन हा शब्द वेगळा आहे थोडा, माझ्या मते जप महत्वाचा आहे. काय? कारण जप मध्ये प्रेरणा असते. जप मध्ये काय असते? आणि मेडिटेशन कोणासाठी करतात ते माहित राहत. मग जप मध्ये काय केलं जातं नाही का, की तुमची नाभी जी आहे ना तिथून श्वास ओढत 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 वर न्यायचा असतो, बरोबर. तर तो श्वास एकदम हळूहळू ओढायचा असतो आणि त्याला 4 अंक द्यायचे असते. किती? 4. म्हणजे 1, 2, 3 आणि 4. मग इथे आल्यावर ना बरेच लोक सोडून देतात. सोडायचं नाही, तिथेच थांबवायचं. त्याला रेचक म्हणतात. काय म्हणतात? आणि तिथून सोडायचा आणि 4 मध्ये ओढला तर 6 मध्ये सोडायचा. किती? 6. पहिले 4 मध्ये ओढायचा, 4 मध्ये सोडायचा, मग 4 मध्ये ओढायचा, 6 मध्ये सोडायचा, मग 4 मध्ये ओढायचा, 8 मध्ये सोडायचा. असं 5-5 वेळा करायचं. किती? 5. म्हणजे असं जर केलं ना तुम्ही तर तुमचं जेवढं काही कार्बन डायऑक्साईड शरीरातले टॉक्सिन्स हे बाहेर पडतात. कळतं ना. केस खूप भारी होतात. केस, त्वचा एकदम सुंदर दिसायला लागते. तुमचे चेहऱ्यावरचे पिंपल्स निघून जातात, रक्ताभिसरण शुद्ध होतं. मुलींना जे 3 दिवसाचा प्रॉब्लेम होतो ना, ब्लड सर्क्युलेशन बिघडतं, ते रिपेअर होतं. त्याच्यानंतर तुमच्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला गुडघ्याचे आजार होतात, पाय दुखता नाही का, ते कमी होऊन जातात. तुमचा फिजिकल फिटनेस वाढतो, मेमरी स्टेटस वाढतं. काय वाढतं? मेमरी. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुमचं बॉडी फिजिक्स नीट होऊन जातं. तुम्हाला फॅटिझम वगैरे काहीच आजार होत नाही. समजतंय? प्राणायाम इज वन ऑफ द बेस्ट फॉर्म ऑफ योगा, नाही का. योगाचं सर्वश्रेष्ठ असं हे. तसं पाहिलं तर मला सूर्यनमस्कार पासून सर्वांगापासून सगळंच येतं, पण मी तुम्हाला फक्त आज प्राणायाम दाखवतो. काय दाखवतो? हा. आणि तुम्हाला ज्यांना करायचं ते पण करू शकता. पाहिजे तर 3 वेळा आधी मी करून दाखवतो, मग तुम्ही माझ्यावर 3 वेळा करा. समजतंय सगळ्यांना? Yes, sir. मग मी परत चेअरवर बसून घेईन आणि मग त्याच्यानंतर तुम्ही आपण असं नॉर्मल. आणि मात्र मी ना प्राणायाम करताना मी ओम नमः शिवाय करतो. काय करतो? माझ्या असेल. तुम्हाला ज्यांना वाटलं की आम्हाला नाही आवडत त्यांनी ना नाही करू शकत, नाही का. काही काही ख्रिश्चन लोक आहेत आम्हाला नाही करायचं, नका करू, तुम्ही प्राणायाम करा. खरी गोष्ट आहे का नाही. ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. तेव्हा कधी ना तुम्हाला प्राणायामला वगैरे बसायचं असतं ना, तर नेहमी असं स्ट्रेट उभं राहतं, बरोबर. तर कसं असतं की जेव्हा बऱ्याच जणांना माहिती नाही बसण्याची एक पद्धत असते. जसं तुम्ही आता असं उभे तर पहिल्या स्टेपला असं हे व्हायचं असतं, बरं. कधी डायरेक्ट नसतं बसायचं, नाही का. असं पहिली स्टेप अशी असते, पण कारण की इथे जागा कमी आहे ना, त्याच्यामुळे मी तुम्हाला असं बसून दाखवतो नाही ते कसं बसतात ऍक्च्युली. तर असं राहिलं तर पहिला स्टेप असं बसायचं, बरोबर. त्याच्यानंतर फर्स्ट गोष्ट असते ना, तर हा लेग पुढे करायचं, बरोबर. मग इथे आदर घ्यायचा, मग असा आदर घ्यायचा, बरोबर. सो तुम्ही आता असं स्ट्रेट व्हा. समजलं आता? हो का नाही? Yes, sir. मग त्याच्यानंतर काय करायचं की हा पाय इकडे घ्यायचा, बरोबर. आणि हा पाय इकडे घ्यायचा. पण पॅन्ट कशी करायची बस. आणि एवढी बॉडी आपली फिट आहे का बघायचं. माझ्या बघा बघा कशाचा तसा उचलून घेतलं नाही कसं झालं. आता आपली पाठ आहे ना पूर्ण पॅक अशी म्हणजे स्ट्रेट पाहिजे आणि हे ना असं बंद पाहिजे, बरं. त्याला अंगुली म्हणतात. काय म्हणतात? मग आता काय तुम्ही असं होणार. आता मी श्वास ओढतोय. नमः शिवाय.
समजलं? आता मी सोडेल कसं बघा, लगेच डायरेक्ट असं आडवतीवर नाही व्हायचं, त्याला एक सोडण्याची पद्धत. झालं? आता पहिले कोणता पाय काढतील? उजवा. कारण आपण ठेवताना लास्ट उजवा होता ना, मग बाहेर काढताना कोणता येईल? लास्ट उजवा. कोणता? मग कोणता घेतील? डावा. मग उठताना डायरेक्ट असं लगेच आपलं हे नाही व्हायचं. पहिले कोणता पाय? डावा. नंतर कोणता? नंतर गेला प्रेस करायचं. समजलंय सगळ्यांना? हो का रे? आता खुर्चीवर बसून करतो, पण तुम्ही पण करा, ताट बसा नाही. हा, आणि ओंकारची पद्धत काय मी सांगतो ऐका. ओंकार नाही का, ओंकारचे 3 भाग आहे. किती भाग आहे? 3. एक अ आहे, एक काय? मग उ आहे, मग काय? आणि म आहे, मग काय? तर अ 2 अंक, एक किती? हा, अ ला किती? 2. हा, उ ला किती? 3. आणि म ला किती? 5. सगळ्यात लांब म आहे. सगळ्यात लांब काय? आता ज्याला प्रॅक्टिस नाही राहत ना, त्याचा म लगेच संपून जातो. बरं, पण ज्याचा प्रॅक्टिस असते त्याचा म जास्त वेळ चालतो. याचा म संपायच्या आत तोच आधी चालू करून देतो. असं नाही, एकदा स्टार्ट करायचं सगळ्यांनी. कळतं ना? आता आपल्याचा आधी म संपला आणि डबल नाही करायचं, फार खडखडणार आहे मस्त सारखं नाही, स्टेप बाय स्टेप करायचं. तर जर तुमचा पहिले संपला तर दुसऱ्याचा म संपेपर्यंत वाट बघायची. कळतं आता? श्वास ओढताना हे लक्षात घ्या, किक मारल्यासारख्याने ओढायचं. एकदम स्लो, एकदम काय? आपल्या लंग्सवर तणाव आणायचा आणि जेवढा ओढता येईल तेवढंच. बस दुसऱ्याचा जास्त आहे ते ओढणं, आपल्याला असं निवांत ओढायचा. आणि शेवटी बघा हे किती आहे, तुम्हाला किती आनंद वाटतो नाही का? बरं, आणि तुम्हाला ते देवाला स्मरण करायचं किंवा एखाद्या मुलाचं नाव आठवलं ते, बरं, तर त्याला ते आठवू शकता. जे काही तुम्हाला जे वाटेल नाही का त्याचं, किंवा IBPS SBI डोळ्यासमोर कोणाचंही नाव घेऊ शकता नाही का? आता कोणतरी 1 2 3 म्हणेल, अथर्व 2 3 3 म्हणेल ना. पहिले डोळे मिटून घ्या, थोडं ताट बसा असं नाही का, स्ट्रॉंग. कोणतरी 1 2 3 म्हणायचं, मग स्टार्ट करू. 1 2 3. श्वास ओढा. नमः शिवाय. प्लीज मोठ्याने म्हणा, ते थोडा श्वास. नमः शिवाय. फ्रेश वाटलं का? आता बघा, मला तुम्हाला एक